नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज आपण पॉलिटी या विषयामधला पुढचा भाग म्हणजेच घटनेची निर्मिती पाहणार आहोत. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्दिष्टांचा ठराव. घटनेची निर्मिती. भारतीय संविधान सभा याची प्रथम कल्पना दिली होती एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये. पुढे 16 मे 1946ला कॅबिनेट मिशनची योजना आली. यालाच आपण त्रिमंत्री योजना असेही म्हणतो. यामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, सर क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या तिघांचा समावेश होता. म्हणूनच याला त्रिमंत्री असे म्हणतात. याने संविधान सभेची निर्मिती केली आणि यानुसारच अंतरिम सरकार, हंगामी सरकार 2 डिसेंबर 1946ला स्थापन झाले. यामध्ये पाहायला गेले तर एकूण 389 सदस्य होते. त्यापैकी 292 ब्रिटिश प्रांत, 93 संस्थानिक आणि 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते. यामध्ये समावेश होता दिल्ली, अजमेर, मेवार, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान. तुम्ही याला एका साध्या ट्रिकनेही लक्षात ठेवू शकता, ते म्हणजे ABCD. ए म्हणजे अजमेर, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली. पुढे 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. ही बैठक घेण्यात आली होती सेंट्रल हॉलमध्ये ग्रीन कार्पेटवर. आणि यामध्ये जे.बी. कृपलानी यांनी फ्रान्स प्रथेचे अनुकरण करायला सांगितले, ज्यामध्ये सर्वात वयोवृद्ध हा अध्यक्षपदी निवडला जाईल. आणि याच पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी सरकारच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. पुढे दुसरी घटना समितीची बैठक 11 डिसेंबर 1946ला घेण्यात आली. यामध्ये लक्षणीय बदल म्हटला तर कायमस्वरूपीचे अध्यक्ष बनले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष 2 होते, एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. पुढे एच.सी. मुखर्जी हे कायमचे उपाध्यक्ष बनले. घटना समितीची तिसरी बैठक आणि सर्वात महत्त्वाची बैठक 13 डिसेंबर 1946ला भरवण्यात आली. यामध्ये पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव, ज्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन असे म्हणतो, तो मांडला आणि याला अनुमोदन दिले होते पुरुषोत्तम दास टंडन यांनी. या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये असलेल्या बाबी: भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल. स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील आणि भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाईल. 22 जानेवारी 1947ला जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, तो ठराव संमत करण्यात आला. ही तारीख लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाची बाब: ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजेच घटनेचा सरनामा, ज्यालाच प्रिॲम्बल असे म्हणतो. संविधान सभेचे एकूण 11 सत्रे झाली होती. त्यामध्ये पाहायला गेले तर पहिले 1 ते 7 हे जे सत्रे होती ते पूर्वतयारीसाठी होती आणि 7 ते 11 या दरम्यानची जे सत्रे होती ते होते मुद्द्यावर चर्चा आणि स्वीकृतीसाठी. आणि 11वे हे शेवटचे अधिवेशन होते. संविधान सभेतील काही प्रतिनिधींविषयी माहिती घेऊयात. यामध्ये काही प्रतिनिधी व ते कोणत्या प्रांतातले होते यांविषयी माहिती जाणून घेऊया. के. मुन्शी बॉम्बे प्रांतातून होते, सरदार वल्लभभाई पटेल मुंबई, फिरोज गांधी संयुक्त प्रांत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहारचे होते. यांवर वारंवार प्रश्न विचारला आहे. आणि महिलांचं पाहायला गेलं तर महिलांमध्ये दुर्गाबाई देशमुख या मद्रास प्रांताच्या, राजकुमारी अमृता कौर या केंद्रीय प्रांताच्या, सरोजिनी नायडू बिहारच्या, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत, मालती चौधरी ओरिसा आणि सुचिता कृपलानी या संयुक्त प्रांताच्या होत्या. संविधान सभेबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा फॅक्ट्स आपण जाणून घेऊयात. त्यामध्ये पाहायला गेलं तर संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये सदिच्छा संदेश कोणकोणत्या देशांनी किंवा राष्ट्रांनी पाठवला होता, तर त्यामध्ये समावेश होता संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचा. पुढे भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940 साली मान्य केली होती. आणि यामध्ये महत्त्वाचं पाहायला गेलं तर बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. संविधान सभेचे चिन्ह विचारले तर ते होते हत्ती. आणखी एक महत्त्वाची योजना म्हटली तर ती होती माउंट बॅटन योजना. या अगोदर आली होती वेव्हेल प्लॅन. आणि याचा वेव्हेल प्लॅन आला होता 1945 मध्ये, ज्यानुसार जून 1948ला भारताला स्वातंत्र्य देऊ असे म्हटले होते. ही जी
वेव्हल योजना होती ती ॲटलीने आणली होती. मात्र वेव्हल प्लॅन फारसा उपयोगी ठरला नाही. त्यामुळे पुढे माउंटबॅटन योजना आणली 3 जून 1947ला. या योजनेला मान्यता 18 जुलै 1947ला देण्यात आली. आणि महत्त्वाची बाब, देशाची फाळणी म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र याच योजनेने केले आणि स्वातंत्र्याची तारीख दिली 15 ऑगस्ट 1946. याच योजनेनुसार सीमा आयोग आला आणि सीमा आयोगाचे अध्यक्ष होते रेडक्लिफ आणि यानुसारच भारत आणि पाकिस्तानमध्ये रेडक्लिफ ही सीमारेषा करण्यात आली. आपण जे टॉपिक पाहिले त्यामधील काही महत्त्वाच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवाच. त्यामध्ये कॅबिनेट मिशन जे स्थापन केले होते 16 मे 1946ला आणि उद्दिष्टांचा ठराव जो की मांडला होता 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या 3ऱ्या बैठकीत जो की संमत केला होता 22 जानेवारी 1947ला. हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.